नमस्कार, मी अरुणा चौधरी माझ्या चॅनेलवरती तुमचं स्वागत करते। तर आज मी तुम्हाला घरच्या घरी साड्या कशा धुवायच्या आहेत तेही फक्त 5 रुपयामध्ये सिल्क, डिझायनर, कॉटन कोणतीही साडी असू दे। तर बाहेर जेव्हा आपण साड्या धुवायला देतो, ड्राय क्लिनिंगला देतो, तेव्हा त्याचे चार्जेस खूप जास्त असतात। पण घरच्या घरी फक्त 5 रुपयामध्ये तुम्हाला जे आहे मी साड्या कशा धुवायच्या ते दाखवणार आहे। तर व्हिडिओ जो आहे पूर्ण पहा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या व्हिडिओमध्ये 2 प्रकारे मी तुम्हाला साड्या धुवून दाखवणार आहे। तर ही माझी साडी आहे, बनारसी सिल्क साडी आहे। तर ही धुवून दाखवणार आहे तुम्हाला। तर याचा ब्लाउज आणि साडी वेगवेगळी धुणार आहे, कारण ब्लाउजचा कलर जो आहे वेगळा आहे। तर दुसरी ही जी साडी आहे, लेहरिया साडी आहे। तर याचा ब्लाउजचा रंग आणि साडीचा रंग एकच आहे, त्यामुळे ही साडी जी आहे मी तुम्हाला वॉशिंग मशीनमध्ये धुवून दाखवणार आहे। तर जी आधीची साडी आहे बनारसी सिल्क, ती मी तुम्हाला दाखवते कशी धुवायची। तर इथे मी हा शॅम्पू घेतलेला आहे, हा 1 रुपयाचा शॅम्पू आहे। याच्याऐवजी 1 रुपयाचा कोणताही तुम्ही शॅम्पू घ्या। तर असे जे आहेत 5 जे आहेत ते शॅम्पूचे पॅकेट्स लागणार आहेत, अर्थातच हे 5 रुपयाचे शॅम्पू आहेत। तर एक जो आहे पॅकेट शॅम्पूचं ते मी ब्लाऊजसाठी वापरणार आहे आणि उरलेले 4 मी साडीसाठी वापरणार आहे। तर एक पॅकेटमधला जो शॅम्पू आहे हा मी बादलीमध्ये टाकून घेतलेला आहे। तर ब्लाऊजसाठी एक पॅकेट जे आहे शॅम्पूचं तर ते मला इनफ वाटतं। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून जास्त एक पॅकेट टाकू शकता। तर यामध्ये मी टाकलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे, अर्धा 1 चमचा मीठ टाकायचं आहे। तर पाणी यामध्ये टाकायचं आहे, जे नॉर्मल आपलं नळाचं असतं, गरम पाणी वापरायचं नाही आहे। तर ब्लाऊज बुडेल एवढंच मी इथे पाणी घेतलेलं आहे। छान मीठ, शॅम्पू, पाणी छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये जे आहे हा जो ब्लाऊज आहे तो एक मी अर्धा तास तरी मी भिजत ठेवणार आहे। तर जो आपल्याला असं जर वाटतं ना साडीचा कलर जातो, तर जे अस्तर असतं ब्लाऊजला लावलेलं आणि साडीला जो फॉल लावलेला असतो त्याचा कलर जातो। तर ब्लाऊज जो आहे मी इथे भिजवलेला आहे, कारण ब्लाऊजचा कलर वेगळा आहे। तर ब्लाऊज भिजवून झाल्यानंतर आता यामध्ये जे आहे या टबामध्ये जे आहे मी 4 जे पॅकेट्स आहेत शॅम्पूचे ते यामध्ये मी टाकून घेणार आहे आणि त्याचबरोबर 2 चमचे तरी मी मीठ यामध्ये मी ॲड करणार आहे। तर मीठ टाकल्याने काय होतं, जी साडीची जी आहे ना ती शाईन पण अशी टिकून राहते आणि त्याचबरोबर कलर जास्त जात नाही मिठामुळे। तर शॅम्पू जो आहे मी यामध्ये टाकून घेतलेला आहे, यामध्ये मी मीठ पण टाकणार आहे आणि तसेच त्यामध्ये पाणी जे आहे ॲड करणार आहे। तर साडी बुडेल एवढं मी पाणी टाकून घेणार आहे। तर आता यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे, शॅम्पू, मीठ, पाणी चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे जसे मी 4 पॅकेट वापरलेले आहे, तुम्ही जास्त पॅकेट इथे वापरू शकता शॅम्पूचे आणि कोणताही शॅम्पू तुम्ही इथे घेऊ शकता। तर आता यामध्ये जे आहे साडी जी आहे चांगली मी भिजवून घेणार आहे। तर एक अर्धा तास तरी मी साडी भिजवून घेणार आहे, कारण साडीचं जे फॉलची बाजू असते ना तिथे कसं असतं की किनारीने थोडासा मळ वगैरे असतो साडीला, किंवा एखादा डाग वगैरे पडलेला असतो तो सुद्धा निघून जाते आणि मिठामुळे काय होतं कमी प्रमाणामध्ये थोडासा कलर जातो आणि साडीला शाईन सुद्धा जी आहे साडीची ती अशी टिकून राहते। तर पूर्ण साडी अशी त्यामध्ये बुडेल एवढं तरी निदान पाणी घ्यायचं आहे। तर एक अर्धा तास भिजत ठेवलं मी, ब्लाऊज वेगळा भिजवला, साडी मी वेगळी भिजवलेली आहे। तर अर्धा तास झालेला आहे। तर ब्लाऊज जो आहे ना तो जो आहे या शॅम्पूच्या पाण्यामध्ये जो आहे ना मी धुवून घेणार आहे। तर कडची जी बाजू असते ब्लाऊजची ती अशी हातावरती चोळून घेणार आहे। तर पूर्ण जो ब्लाऊज आहे ब्रश न वापरता हातानेच असं चोळून घेणार आहे। आणि जेव्हा आपण तसं पण या साड्या घालतो तेव्हा खूप असं जपून वापरतो की निदान डाग लागणार नाही वगैरे, त्यामुळे मला नाही वाटत की ह्या साड्या खूप अशा मळतात। पण आपण 1-2 वेळा घातल्यानंतर नक्कीच साड्या धुतो। तर ब्लाऊज जो आहे ना मी असा हाताने पिळून घेतलेला आहे आणि आता हे पाणी फेकून स्वच्छ पाण्यामध्ये जे आहे ब्लाऊज चांगलं धुवून घेणार आहे आणि पिळून मी वाळत घालणार आहे। तर अर्धा तास साडीसुद्धा भिजलेली आहे। तर साडीचा जी फॉल कडची जी बाजू असते ती जास्त मळते। तर फॉल कडची बाजू जी आहे ना ही अशी हाताने मी अशी चोळून घेणार आहे आणि वाटलं की खूप जास्त मळालेली आहे साडीची जी फॉल कडची बाजू आहे तर थोडासा साधा असा ब्रश आपण त्यावरती मारू शकतो। तर मग हे अशा प्रकारे जे आहे ना साडीचा फॉल मी हाताने चोळून घेणार आहे। तसेच असं साडीसुद्धा हाताने थोडासा त्याच्यामधला फेस जो आहे ना तो जाऊ देणार आहे, कारण पूर्ण साडीचा जो आहे मळ वगैरे जो आहे तो निघून जायला पाहिजे।
तर साडी धुण्यासाठी इथे जसं मी शॅम्पू वापरलेला आहे, तर पूर्वी जे आहे ना रिठा जो आहे रिठा, त्याने साडी धुवायची. म्हणजे रिठा जो आहे गरम पाण्यामध्ये भिजत घालायची आणि मग त्याचं पाणी असतं ना रिठाचं, त्याला एका प्रकारचा फेस निर्माण होतो. कारण रिठामध्ये जे आहे नैसर्गिक फेस आहे. तर रिठाने जे आहे पहिले पूर्वी म्हणजे साड्या धुवायचे. तर मग आता शॅम्पूने पण आपण अशा प्रकारे धुवू शकतो किंवा तुमच्याकडे जर रिठा असेल तर रिठाने सुद्धा म्हणजे रिठा जो आहे गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आणि मग तो जो पाणी आहे त्याला एका प्रकारचा फेस होतो. तर त्यामध्ये साडी भिजत घालायची आणि मग हे अशा प्रकारे जशा मी साड्या धुते तशी तुम्ही साडी धुवू शकता. तर साडी जी आहे ही अशा प्रकारे धुवून घेतलेली आहे. स्वच्छ पाण्यामधून आता मी ही साडी धुवून काढणार आहे आणि वाळत घालणार आहे चांगली एक घडी करून. तर मग आता ती जी म्हणजे 2 कलरची ती साडी होती, तर आता ही एका कलरची साडी आहे. तर 5च्या 5 जे आहेत ना शॅम्पूचे पॅकेट्स मी यामध्ये टाकून घेतलेले आहेत. त्यामध्ये मी मीठ टाकून घेणार आहे. 1-2 चमचे मी मीठ टाकलेलं आहे. यामध्ये पाणी टाकून छान मिक्स करणार आहे. साडी आणि ब्लाऊजचा कलर एकच आहे, त्यामुळे यामध्ये जे आहे ना साडी आणि ब्लाऊज एकत्रच मी भिजत घालणार आहे. तर ही साडी जी आहे ना मी अर्धा तास भिजवणार आहे आणि ब्लाऊज जो आहे तो मी आधी धुवून वाळत घालणार आहे. कारण ही साडी मी तुम्हाला वॉशिंग मशीनमध्ये धुवून दाखवणार आहे. तर ब्लाऊजला हूक असतात, तर त्यामुळे साडीला ते लागू शकतात. तर ब्लाऊज जो आहे मी हाताने चोळून असा तो धुवून वाळत घातलेला आहे. तर साडी मी वॉशिंग मशीनमध्ये टाकली भिजवून अर्धा तास. आता ही 19 मिनटं म्हणजे क्विक वॉशला मी ही साडी लावलेली आहे. क्विक वॉशमध्ये एक साडी जी आहे ही चांगली धुवून निघते. तर तुमच्याकडे वॉशिंग मशीन असेल तर तुम्ही हे अशा प्रकारे सुद्धा तुम्ही साडी धुवू शकता किंवा हाताने सुद्धा साडी जी आहे पटकन धुवून होते. तर साडी जी आहे ना वॉशिंग मशीनमध्ये धुतली आणि आधीची जी साडी आहे ती सुद्धा मी जशी धुतली तशी मी हे अशा घड्या घातलेल्या आहेत साड्याच्या आणि ते एक दिवसभरात वगैरे त्या साड्या ज्या आहेत त्या चांगल्या सुकतात आणि वॉशिंग मशीनमध्ये धुतलेली साडी तर अगदी पटकन सुकते. तर ह्या एवढ्या ज्या आहेत ना ह्या एवढ्या साड्या मी धुवून घेतलेल्या आहेत शॅम्पूमध्ये, ब्लाऊज आणि साड्या. तर आता या साड्या ज्या आहेत छान इस्त्री करायच्या आहेत. तर आपण ड्राय क्लिनिंगचे पैसे तर वाचवलेलेच आहेत. तुम्हाला वाटत असेल तर बाहेरसुद्धा तुम्ही इस्त्रीला या साड्या देऊ शकता किंवा तुम्ही घरीसुद्धा या साड्यांना इस्त्री करू शकता. तर ह्या ज्या साड्या आहेत धुतलेल्या त्या इस्त्री केल्यानंतर कशा दिसतात ते सुद्धा मी तुम्हाला आता दाखवणार आहे. तर ज्या धुतलेल्या साड्या होत्या त्या ह्या अशा प्रकारे इस्त्री केलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता अगदी नवीन अशा ह्या साड्या दिसत आहेत आणि फक्त 5 रुपयामध्ये घरच्या घरी ह्या साड्या मी धुतलेल्या आहेत. तर जेव्हा लॉन्ड्रीला आपण साड्या देतो ड्राय क्लिनिंगला त्याचे पैसे खूप आहेत. एक 150च्या वर काहीतरी मला वाटतं त्याचे चार्जेस आहेत ड्राय क्लिनिंगचे. पण हे असे अगदी 5 रुपयामध्ये फक्त आपण हे अशा प्रकारे साड्या घरच्या घरी धुवू शकतो. तर जी पहिली साडी मी तुम्हाला धुवून दाखवली होती बनारसी सिल्क ती तुम्हाला आता मी ओपन करून दाखवते. तर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी ही साडी दिसते, अगदी नव्यासारखी साडी दिसते आणि फक्त 5 रुपयामध्ये मी ही साडी घरी धुतलेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतोय किंवा तुम्हीसुद्धा घरच्या घरी ह्या अशा प्रकारे साड्या खरंच एकदा तरी धुवून पहा, तर तुमचेसुद्धा ड्राय क्लिनिंगचे पैसे वाचतील. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला जे आहे ना सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईकसुद्धा करा. धन्यवाद.